हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाडिस्कॉमचे PYQs म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघणार आहे. सो जर तुम्ही MSCB AE किंवा JEE एक्झामची प्रिपरेशन करत असाल, मग ती ट्रान्सको असेल, जेनको असेल किंवा महाडिस्कॉम असेल, या सगळ्या एक्झामसाठी हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी यूजफुल असणार आहे अशी मला खात्री आहे. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आवडला तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. सो आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, इन विच ऑफ द फॉलोइंग इफेक्ट्स इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ करंट मोर ॲट द सरफेस दॅन ॲट द सेंटर. म्हणजे फॉलोइंग कोणत्या इफेक्ट्समध्ये करंटचं कॉन्सन्ट्रेशन हे सरफेसला जास्त असणार आहे सेंटरपेक्षा, असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल स्किन इफेक्ट. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, द प्रिन्सिपल ऑफ डायनेमिकली इंड्यूस EMF इज युटिलाइज्ड इन अ. मग डायनेमिकली इंड्यूस EMF म्हणजे काय, तर कंडक्टर हा रोटेटिंग असतो आणि मॅग्नेटिक फील्ड ही स्टेशनरी असते. मग त्या रोटेटिंग कंडक्टरमुळे स्टेशनरी मॅग्नेटिक फील्डमध्ये जो EMF इंड्यूस होतो त्याला आपण डायनेमिकली इंड्यूस EMF म्हणणार आहे. सो डायनेमिकली इंड्यूस EMFचा प्रिन्सिपल कोणत्या मशीनमध्ये युटिलाइज होतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल जनरेटर. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, जूल पर कुलम इज द युनिट ऑफ. म्हणजे जूल पर कुलम हे कशाचं युनिट आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल पोटेन्शियल डिफरन्स किंवा ज्यालाच आपण व्होल्ट म्हणतो. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द यूज ऑफ मेटॅलिक शीट्स इन अंडरग्राउंड केबल्स इज टू. म्हणजे अंडरग्राउंड केबल्समध्ये आपण मेटॅलिक शीट्स काय यूज करतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल प्रोटेक्ट इन्सुलेशन फ्रॉम मॉइश्चर. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द कोर ऑफ अ ट्रान्सफॉर्मर यूज फॉर मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सी शुड बी मेड अप ऑफ. म्हणजे एखादं ट्रान्सफॉर्मर जे की आपण मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सीसाठी यूज करणार आहे त्याचा कोर आपण कोणत्या मटेरियलपासून बनवलं पाहिजे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल फेराइड. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द इंडक्टन्स इज मेजर्ड बाय. म्हणजे इंडक्टन्स आपण कोणत्या ब्रिजने मेजर करतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल मॅक्सवेल ब्रिज. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द स्केल ऑफ ॲन ओहम मीटर इज. म्हणजे एखाद्या ओहम मीटरची स्केल ही कशी असते असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल नॉन लिनियर. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द ग्रेटेस्ट पर्सेंटेज ऑफ हीट लॉस इन अ DC मशीन इज ड्यू टू. म्हणजे एखाद्या DC मशीनमध्ये ग्रेटेस्ट किंवा जास्त पर्सेंटेजचं हीट लॉस कशामुळे होतं किंवा कोणत्या लॉसमुळे होतं असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल कॉपर लॉस. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द स्किन इफेक्ट इज कॉज्ड बाय. म्हणजे स्किन इफेक्ट कशामुळे कॉज होतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल एक्सेसिव्ह व्होल्टेज. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द कम्युटेटर ब्रश इज मेड अप ऑफ. म्हणजे कम्युटेटर ब्रश आपण कोणत्या मटेरियलपासून बनवतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल ग्राफाईट. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अन एलिव्हेटर युजेस विच ऑफ द फॉलोइंग मोटर. म्हणजे एलिव्हेटर हे आपण कोणत्या मोटरमध्ये यूज करतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल DC कंपाऊंड मोटर. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग पोजेसेस मोस्ट सिव्हिअर करंट. म्हणजे कोणत्या फॉल्टमध्ये सगळ्यात जास्त सिव्हिअर असा करंट असतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल LLL और सिमेट्रिकल फॉल्ट. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड इन अ रेजिस्टन्स थर्मोमीटर. रेजिस्टन्स थर्मोमीटरमध्ये आपण कोणता मटेरियल यूज करणार आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल प्लॅटिनम. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ चॉपर सर्किट इज यूज फॉर. म्हणजे एखादं चॉपर सर्किट आपण कोणत्या रिझनसाठी यूज करतो किंवा कशासाठी यूज करतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल स्विचिंग. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू एनी क्लोज सरफेस सराउंडिंग चार्जेस इज इक्वल टू द अमाऊंट ऑफ चार्जेस इनक्लोज्ड इज गिवन बाय. म्हणजे एखाद्या क्लोज सरफेसमधला जो काही टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स असणार आहे जो की चार्जेसच्या भोवती असणार आहे त्याला सराउंडिंग असणार आहे, मग तो इक्वल असणार आहे त्या अमाऊंट ऑफ चार्जेस एनक्लोज्ड.
मग हे आपण कोणत्या लॉने देणार आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल गॉस लॉ. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट विल बी द इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स वेन 16 रेझिस्टन्सेस ईच हॅव्हिंग 32 ओहम आर कनेक्टेड इन पॅरलल. म्हणजे जर आपण 16 रेझिस्टन्सेस प्रत्येकाचं रेझिस्टन्स हे 32 ओहम असणार आहे, तर असे रेझिस्टन्सेस आपण पॅरललमध्ये कनेक्ट केले तर त्याचे इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स किती असणार आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 2 ओहम. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द अँगल बिटवीन एनी टू फेजेस इन अ 3 फेज सिस्टम इज. म्हणजे एखाद्या 3 फेज सिस्टममध्ये 2 फेजेसच्या मधला अँगल किती आपण कन्सिडर करतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 120 डिग्री. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द इंडक्टिव्ह रिॲक्टन्स ऑफ अ ट्रान्सफॉर्मर डिपेंड्स अपॉन. म्हणजे एखाद्या ट्रान्सफॉर्मरचा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स कोणत्या फॅक्टरवरती डिपेंड होतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल लिकेज फ्लक्स. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द नो लोड करंट इज प्रेझेंट इन अ ट्रान्समिशन लाईन ड्यू टू. म्हणजे एखाद्या ट्रान्समिशन लाईनमध्ये नो लोड करंट हा कोणत्या रिझनमुळे प्रेझेंट असतो किंवा कशामुळे प्रेझेंट असतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल चार्जिंग करंट. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी इज. म्हणजे फ्रिक्वेन्सीचं युनिट काय आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल हर्ट्स. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे अ हॉट वायर इन्स्ट्रुमेंट हॅज. म्हणजे एखाद्या हॉट वायर इन्स्ट्रुमेंटची स्केल कशी असते असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल नॉन युनिफॉर्म स्केल. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द हायेस्ट स्टार्टिंग टॉर्क इंडक्शन मोटर. म्हणजे फॉलोइंग मोटर्सपैकी कोणत्या मोटरमध्ये हायेस्ट स्टार्टिंग टॉर्क असतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल स्लिप रिंग इंडक्शन मोटर. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द हिस्टेरेसिस लॉस ऑफ एनी मशीन डिपेंड्स अपॉन. म्हणजे एखाद्या मशीनचा हिस्टेरेसिस लॉस हा कोणत्या फॅक्टरवरती डिपेंड करतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल एरिया ऑफ हिस्टेरेसिस लूप. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग लॉस मेजरली ऑकर्स इन अ ट्रान्सफॉर्मर. म्हणजे एखाद्या ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणता लॉस हा सगळ्यात जास्त प्रमाणात होतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल कॉपर लॉस इन वाइंडिंग. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इन अ ट्रान्सफॉर्मर द थिकनेस ऑफ लॅमिनेशन्स ऑफ कोर इज डिसाइडेड ऑन द बेसिस ऑफ. म्हणजे एखादा ट्रान्सफॉर्मर डिझाईन करत असताना आपण त्याच्या कोरसाठी जे काही लॅमिनेशन्स यूज करणार आहे त्याची थिकनेस आपण कोणत्या बेसिसवरती डिसाईड करतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल फ्रिक्वेन्सी. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द रेटिंग ऑफ अ फ्यूज इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ. म्हणजे एखाद्या फ्यूजची रेटिंग आपण कोणत्या टर्म्समध्ये देतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल अँपियर्स. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द व्हायब्रेशन्स अँड हमिंग इन अ ट्रान्सफॉर्मर कॅन बी रिड्यूस्ड बाय युझिंग. म्हणजे एखाद्या ट्रान्सफॉर्मरमध्ये जे व्हायब्रेशन्स होत असतील किंवा जे हमिंग होत असेल ते आपण कसं रिड्यूस करू शकतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल प्रॉपर लॅमिनेशन्स. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे अ पल्स ट्रान्सफॉर्मर इज यूज फॉर. म्हणजे एखादा पल्स ट्रान्सफॉर्मर आपण कशासाठी वापरतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल आयसोलेटिंग लो व्होल्टेज अँड हाय व्होल्टेज साईड. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द स्लिप रिंग इन अन इंडक्शन मोटर इज मेड अप ऑफ. म्हणजे एखाद्या इंडक्शन मोटरमधला स्लिप रिंग आपण कोणत्या मटेरियलपासून बनवतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल फॉस्फर ब्रॉन्झ. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे अ म्हो रिले इज एम्प्लॉईड फॉर. म्हो रिले किंवा ज्यालाच आपण इम्पेडन्स रिले म्हणतो ते आपण कशासाठी यूज करतो किंवा कोणत्या लाईन्ससाठी यूज करतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल लॉंग ट्रान्समिशन लाईन्स. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द रेझोनंट फ्रिक्वेन्सी ऑफ अ LC ऑसिलेटर. LC ऑसिलेटरची रेझोनंट फ्रिक्वेन्सी काय असते असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 1/2π√LC. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे KVL अँड KCL आर ॲप्लिकेबल टू. KVL म्हणजे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ आणि KCL म्हणजे किर्चॉफ्स करंट लॉ. म्हणजे दोन्ही लॉज कशासाठी ॲप्लिकेबल आहेत असा क्वेश्चन आहे.
सो याचा आन्सर येईल लिनियर अँड नॉन लिनियर सर्किट्स. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट विल बी द इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स व्हेन 4 कपॅसिटन्सेस 12 मायक्रोफॅरेड 20 मायक्रोफॅरेड 20 मायक्रोफॅरेड अँड 100 मायक्रोफॅरेड रिस्पेक्टिव्हली आर कनेक्टेड इन पॅरलल. म्हणजे जर आपण 4 कपॅसिटन्सेस 12 मायक्रोफॅरेड 20 मायक्रोफॅरेड 20 मायक्रोफॅरेड अँड 100 मायक्रोफॅरेड हे पॅरललमध्ये कनेक्ट केले तर इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स किती असणार आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 152 मायक्रोफॅरेड. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द SI युनिट ऑफ कंडक्टन्स इज. म्हणजे कंडक्टन्सचा SI युनिट काय आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल सायमन्स ऑर मोल्स. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द बूस्टर्स आर कनेक्टेड इन. म्हणजे बूस्टर्स आपण एखाद्या पॉवर सिस्टममध्ये कसं कनेक्ट करतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल सिरीज विथ डिस्ट्रीब्युटर. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे अन अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर ॲक्ट्स ॲज अ. म्हणजे एखादा अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर हा काय म्हणून ॲक्ट होतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल स्क्वेअर वेव्ह जनरेटर. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे फॉर्म फॅक्टर इज द रेशो ऑफ. म्हणजे फॉर्म फॅक्टरचा फॉर्म्युला त्यांनी विचारला आहे की फॉर्म फॅक्टर हा कशाचा रेशो आहे. सो याचा आन्सर येईल RMS व्हॅल्यू अपॉन ॲव्हरेज व्हॅल्यू. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इन अ स्टील पूल ऑफ ट्रान्समिशन लाईन्स कोरोजन कॅन बी अवॉइडेड बाय. म्हणजे ट्रान्समिशन लाईन्समध्ये जे आपण स्टील पोल्स यूज करणार आहे त्याचं कोरोजन आपण कशामुळे अवॉइड करू शकतो किंवा प्रिव्हेंट करू शकतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल गॅल्वनायझेशन. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इन अ DC शंट मोटर द स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स विथ रिस्पेक्ट टू आर्मेचर कॅरेक्टरिस्टिक्स वेल. म्हणजे एखाद्या DC शंट मोटरमध्ये स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स आणि आर्मेचर कॅरेक्टरिस्टिक्स हे काय होतात किंवा त्यांचं रिलेशन काय आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल रिमेन्स कॉन्स्टंट. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द स्लिप इन अन इंडक्शन मोटर इज द डिफरन्स बिटवीन. म्हणजे एखाद्या इंडक्शन मोटरमध्ये आपण स्लिप कोणत्या फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करतो किंवा त्याचा फॉर्म्युला काय आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल सिंक्रोनस स्पीड किंवा ज्यालाच आपण NS म्हणतो अँड रोटर स्पीड ज्यालाच आपण NR म्हणतो. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द सेमीकंडक्टर इन विच P or N टाईप ऑफ इम्प्युरिटीज आर ॲडेड इज नोन ॲज अन. म्हणजे एखादं सेमीकंडक्टर ज्यात आपण P or N टाईपची इम्प्युरिटी ॲड करणार आहे त्या सेमीकंडक्टरला आपण काय म्हणणार आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल एक्सटेन्सिक सेमीकंडक्टर. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इन अ 2 वॅटमीटर मेथड ऑफ पॉवर मेजरमेंट द कनेक्शन यूज फॉर द मेजरमेंट ऑफ पॉवर इज. म्हणजे पॉवर मेजरमेंटसाठी आपण जो 2 वॅटमीटर मेथड यूज करणार आहे त्यामध्ये आपण कनेक्शन कोणतं यूज करणार आहे असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल स्टार और डेल्टा. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इन ट्रान्समिशन लाईन्स द अर्थ वायर इज मेड अप ऑफ. म्हणजे ट्रान्समिशन लाईन्समध्ये आपण अर्थ वायर हे कोणत्या मटेरियलपासून किंवा कोणत्या कंडक्टरपासून बनवणार आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल ACSR कंडक्टर किंवा ज्यालाच आपण ॲल्युमिनियम कंडक्टर स्टीन रेनफोर्स्ड असं म्हणतो. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द बेल्टेड केबल्स आर यूज फॉर अप टू. म्हणजे बेल्टेड केबल्स हे आपण कोणत्या व्होल्टेज रेंजसाठी यूज करतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 11 kV. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इन अ DC सिरीज मोटर ॲट द हायर स्पीड द टॉर्क विल. म्हणजे एखाद्या DC सिरीज मोटरमध्ये हायर स्पीडला टॉर्क ही काय होणार आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल डिक्रीजेस. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे अकॉर्डिंग टू द साईज ऑफ कंडक्टर विच इज द मोस्ट इकॉनॉमिकल डिस्ट्रीब्युटर सिस्टम. म्हणजे साईज ऑफ कंडक्टरनुसार कोणता डिस्ट्रीब्युशन सिस्टम हा मोस्ट इकॉनॉमिकल आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल डायरेक्ट करंट डिस्ट्रीब्युशन सिस्टम. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द क्लास D कम्युटेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज. म्हणजे क्लास D कम्युटेशनला आपण अजून काय म्हणतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल ऑक्झिलरी कम्युटेशन. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे फॉर अ 132 kV ट्रान्समिशन लाईन विच ऑफ द फॉलोइंग इन्सुलेटर्स विल बी यूज्ड.
म्हणजे 132 kV ट्रान्समिशन लाईनसाठी आपण कोणता इन्सुलेटर यूज करणार आहे असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल दिस टाईप इन्सुलेटर. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग लॉज इज यूज टू फाइंड आउट द इकॉनॉमिकल कॉस्ट ऑफ अ ट्रान्समिशन कंडक्टर. म्हणजे एखाद्या ट्रान्समिशन कंडक्टरची जर आपल्याला इकॉनॉमिकल कॉस्ट फाइंड करायची असेल तर आपण कोणता लॉ यूज करणार आहे तिथे असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल केल्विन्स लॉ. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द डस्ट फ्रॉम फ्ल्यू गॅसेस इज कलेक्टेड बाय. म्हणजे फ्ल्यू गॅसेसमधून जो काही डस्ट निघणार आहे तो आपण कशाने कलेक्ट करणार आहे असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे मॉस्फेट्स आर यूज फॉर द फ्रिक्वेन्सी रेंज ऑफ अबाउट. म्हणजे मॉस्फेट्स हे आपण कोणत्या फ्रिक्वेन्सी रेंजसाठी यूज करतो असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल अबाव 1 मेगाहर्ट्ज. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द नॉर्टन्स थेरम इज रिलेटेड टू. म्हणजे नॉर्टन्स थेरम हा कोणत्या सोर्सशी रिलेटेड असतो असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल करंट सोर्स. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द कोरोना लॉस इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू. म्हणजे एखाद्या पॉवर सिस्टममधला किंवा ट्रान्समिशन लाईनमधला कोरोना लॉस हा कशाला इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल एअर डेन्सिटी फॅक्टर. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे अ स्लिप रिंग मोटर रन्स ॲट 290 RPM. कॅल्क्युलेट द स्लिप इफ द सिंक्रोनस स्पीड इज 300 RPM. म्हणजे एखादा स्लिप रिंग मोटर हा 290 RPMला रन करणार आहे. म्हणजेच त्याची NR ही 290 RPM असणार आहे. मग जर सिंक्रोनस स्पीड NS ही 300 RPM असेल तर त्याची स्लिप तुम्हाला फाइंड करायची आहे असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल 3.33%. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द स्पीड ऑफ स्टेटर फील्ड विथ रिस्पेक्ट टू व्हॉट इज 0. म्हणजे स्टेटर फील्डची कोणाच्या रिस्पेक्टला स्पीड ही 0 असते असा क्वेश्चन आहे. याचा आन्सर येईल रोटर फ्लक्स. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द इलेक्ट्रिकल आयसोलेशन इज नॉट प्रोव्हाइडेड इन. म्हणजे कोणत्या ट्रान्सफॉर्मरमध्ये 2 वाइंडिंग्समध्ये इलेक्ट्रिकल आयसोलेशन प्रोव्हाइड केलेलं नसतं असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल ऑटो ट्रान्सफॉर्मर. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे विच मशीन इज यूज टू इम्प्रूव्ह द व्होल्टेज प्रोफाईल. म्हणजे व्होल्टेज प्रोफाईल इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण कोणता मशीन यूज करणार आहे असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल सिंक्रोनस मोटर. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे MMF अपॉन रिलक्टन्स इज कॉल्ड. म्हणजे MMF आणि रिलक्टन्स यांच्या रेशोला आपण काय म्हणतो असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल मॅग्नेटिक फ्लक्स. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ मच व्होल्टेज इज नेसेसरी टू क्रिएट अ फ्लो ऑफ 0.24 कुलम चार्ज इन 0.8 सेकंड्स थ्रू अ रेजिस्टन्स ऑफ 5 ओहम. म्हणजे एखाद्या रेजिस्टन्समधून 5 ओहम रेजिस्टन्समधून 0.24 कुलम चार्ज हा 0.8 सेकंड्स टाईममध्ये फ्लो करण्यासाठी किती व्होल्टेज नेसेसरी आहे असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल 150 व्होल्ट. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग स्पेसिफिकेशन्स इज नॉट करेक्ट फॉर अ CC ॲम्प्लिफायर. म्हणजे CC ॲम्प्लिफायर किंवा कॉमन कलेक्टर ॲम्प्लिफायरसाठी कोणता स्पेसिफिकेशन करेक्ट नाही आहे किंवा रॉंग आहे असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल हाय व्होल्टेज गेन. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द मोस्ट एफिशियंट डॅम्पिंग सिस्टम एम्प्लॉयड इन इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स इज. म्हणजे सगळ्यात जास्त एफिशियंट डॅम्पिंग सिस्टम कोणती आपण इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्समध्ये यूज करतो असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल एडी करंट डॅम्पिंग. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे फॉर अ P पोल मशीन द रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल डिग्रीज इज गिवन बाय. म्हणजे एखाद्या मशीनमध्ये जर P नंबर ऑफ पोल्स असतील तर त्यात इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल डिग्रीजचा मधला रिलेशन आपण कोणत्या फॉर्म्युलेने देतो असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल फाय इलेक्ट्रिकल इज इक्वल टू P अपॉन 2 फाय मेकॅनिकल. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द कंपेन्सेटिंग वाइंडिंग इन अ DC मशीन इज प्लेस्ड ऑन. म्हणजे एखाद्या DC मशीनमध्ये आपण
कंपेन्सेटिंग वाइंडिंग ही कुठे प्लेस करतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल योक इन द पोल फेसेस. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द रिफ्लेक्टर ऑफ अ न्यूक्लिअर रिॲक्टर इज मेड अप ऑफ. म्हणजे एखाद्या न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये आपण जो रिफ्लेक्टर यूज करणार आहे तो आपण कोणत्या मटेरियलपासून बनवणार आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल बेरिलियम. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द पॉवर फॅक्टर कॅन बी इम्प्रूव्ड बाय युजिंग. म्हणजे एखाद्या पॉवर सिस्टमचा पॉवर फॅक्टर हा आपण काय यूज करून इम्प्रूव्ह करू शकतो असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल स्टॅटिक कपॅसिटर, फेज ॲडव्हान्सर अँड सिंक्रोनस कंडेन्सर. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग रिलेज हॅज द ॲबिलिटी ऑफ अँटिसिपेटिंग मेजर पॉसिबल फॉल्ट इन अ ट्रान्सफॉर्मर. म्हणजे एखाद्या ट्रान्सफॉर्मरमध्ये जो काही मेजर पॉसिबल फॉल्ट आहे तो कोण प्रेडिक्ट करू शकतो, कोणता रिले प्रेडिक्ट करू शकतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल बचोल्स रिले. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे फॅरेंटी इफेक्ट कॅन बी कम्पेन्सेटेड बाय विच ऑफ द फॉलोइंग. म्हणजे फॅरेंटी इफेक्टचं कम्पेन्सेशन आपण काय यूज करून करू शकतो असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल शंट रिॲक्टर. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इन अ ट्रान्सफॉर्मर द व्होल्टेज रेग्युलेशन विल बी 0 वेन इट ऑपरेट्स ॲट. म्हणजे एखाद्या ट्रान्सफॉर्मरमध्ये व्होल्टेज रेग्युलेशन हा केव्हा 0 असणार आहे असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल लीडिंग पॉवर फॅक्टर. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द अर्थ पोटेन्शियल इज ऑलवेज टेकन ॲज. म्हणजे अर्थ पोटेन्शियलची आपण नेहमी काय व्हॅल्यू कन्सिडर करतो एखाद्या पॉवर सिस्टममध्ये असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 0. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इन अन ऑटो ट्रान्सफॉर्मर द पॉवर इज ट्रान्सफर्ड फ्रॉम प्रायमरी टू सेकंडरी. म्हणजे एखाद्या ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये पॉवर ही प्रायमरी टू सेकंडरी कशी ट्रान्सफर होते असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल बोथ इंडक्टिव्हली अँड कंडक्टिव्हली. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ अ ट्रान्समिशन लाईन इज चेंज्ड फ्रॉम 50 हर्ट्ज टू 100 हर्ट्ज देन द स्ट्रिंग इफिशियन्सी विल. म्हणजे एखाद्या ट्रान्समिशन लाईनची एफिशियन्सी जर आपण 50 हर्ट्जवरून 100 हर्ट्ज केली तर त्याची स्ट्रिंग एफिशियन्सी काय होणार आहे असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल रिमेन्स अनचेंज्ड. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे विच मोटर्स आर प्रेफर्ड फॉर द रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग पर्पजेस इन स्मॉलर युनिट्स. म्हणजे कोणते मोटर्स हे आपण रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग पर्पजेससाठी यूज करतो स्मॉलर युनिट्समध्ये असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल इंडक्शन मोटर्स. ओके.